ही कहाणी आहे एका अशा माणसाची जो सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी राजकारणात आला. त्याचा प्रवास पदापासून नाही तर माणसांपासून सुरू झाला. अनुसूचित जाती गटातून प्रभाग क्रमांक 20चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र बाबासाहेब ननावरे हे नाव आज केवळ उमेदवाराचं नाही तर विश्वासाचं प्रतीक बनले. 21 जानेवारी 1984 रोजी एका सर्वसामान्य, गरीब, कामगार आणि समाजाभिमुख कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील स्वर्गीय बाबासाहेब ननावरे आणि आई श्रीमती जयश्री ननावरे दोघांनीही समाजसेवेचे संस्कार त्यांच्या मनात रुजवले. अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द इथूनच तयार झाली. अवघ्या 22व्या वर्षी 2007 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येणं हा केवळ विजय नव्हता तर सामान्य माणसाच्या विश्वासाचा कौल होता. नगरसेवक म्हणून त्यांनी पाणी, रस्ते, ड्रेनेज, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सुविधांपासून सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांपर्यंत प्रत्येक कामात स्वतःला झोकून दिलं. झोपडपट्टी भागात काम करताना अडथळे आले, अडचणी वाढल्या, पण त्यांनी कधीही माघार घेतली नाही. महात्मा फुले नगर झोपडपट्टी संपूर्ण वायफाय करून त्यांनी इतिहास घडवला. सातत्य, प्रामाणिकपणा आणि जनतेशी थेट संवाद हेच त्यांच्या कामाचं बळ ठरलं. याच कामाची पोचपावती म्हणून 2012 साली जनतेनं पुन्हा विश्वास टाकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते सलग दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. तब्बल 10 वर्ष त्यांनी महानगरपालिकेत काम करत महिला सक्षमीकरण, कामगार कल्याण, शासकीय योजनांचा लाभ, वैद्यकीय सवलती यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला. कोरोना महामारीत YCM आणि DY पाटील हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही. पेन्शन, लाडक्या बहिणींचे 6,000 अर्ज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं फुले नगरच्या प्रवेशद्वारांवर भव्य कमानी उभ्या केल्या. माजी महापौर योगेशजी बहल आणि माजी नगरसेवक श्याम अण्णा लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतनीकरण केलं. संकटात सोबत उभं राहणं हीच त्यांची ओळख आहे. लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून रक्षाबंधन, भाऊबीज साजरी होते. जनतेच्या सुखदुःखात ते कायम सहभागी असतात. लोकप्रतिनिधीपेक्षा कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे. वाद मिटवणं, युवकांना रोजगारासाठी मदत, शहराच्या विकासासाठी ठाम भूमिका यात ते नेहमी पुढे असतात. क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्य समितीचे पहिले सभापती म्हणून त्यांनी नवोदितांना व्यासपीठ दिलं. मेजर ध्यानचंद यांच्या नावानं हॉकी मैदानाचा गौरव केला. उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि मार्गदर्शक योगेशजी बहल यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क कार्यालयातून आरोग्य शिबिरं, शिष्यवृत्ती, महिला बचत गट प्रशिक्षण असे उपक्रम राबवले जातात. ज्या वस्तीनं त्यांना घडवलं त्याच वस्तीचं ऋण फेडण्यासाठी त्यांनी SRA पुनर्वसन प्रकल्प सुरू केला. प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं हे स्वप्न आता वास्तवाच्या उंबरठ्यावर आहे. आजही ते जनतेत मिसळणारे सामान्य कार्यकर्तेच आहेत. स्वच्छ प्रतिमा, निष्कलंक चारित्र्य आणि सेवाभाव हेच त्यांचं भांडवल आहे. म्हणूनच प्रभाग क्रमांक 20च्या विकासासाठी, न्यायासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र भाऊ ननावरे यांना पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिलीच पाहिजे. चला तर मग गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करूया. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत.